ओम शांती. आज दिनांक 19/10/2020. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता फार साधारण राहायचे आहे. फॅशनेबल कपडे घातल्याने पण देह अभिमान येतो. प्रश्न: नशिबामध्ये उंच पद नसेल तर कोणत्या गोष्टीमध्ये मुले सुस्त राहतात? उत्तर: बाबा म्हणतात की मुलांनो, स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर चार्ट, दिनचर्या ठेवा. आठवणींचा चार्ट ठेवल्यामुळे फार फायदा होतो. नोंदवही नेहमी हातामध्ये ठेवा. तपासून पहा की किती वेळ बाबांची आठवण केली. आमचे रजिस्टर कसे आहे? दैवी चरित्र आहे. कर्म करताना बाबांची आठवण राहते. आठवणीनेच गंज नाहीसा होईल. नशीब उंच बनेल. गीत भोलेनाथपासून वेगळा. ओम शांती. गोड मुलांजवळ हे लक्ष्मीनारायणाचे चित्र घरामध्ये जरूर असले पाहिजे. या लक्ष्मीनारायणाला पाहून फार खुशी झाली पाहिजे, कारण तुमचे हे शिक्षणाचे मुख्य लक्ष आहे. तुम्ही जाणतात की आम्ही विद्यार्थी आहोत आणि ईश्वर शिकवत आहेत. ईश्वर विद्यार्थी आहेत. आम्ही हे शिकत आहोत. सर्वांसाठी एकच उद्देश आहे. त्यांना पाहून फार खुशी झाली पाहिजे. गीत पण मुलांनी ऐकले. फार भोलेनाथ आहेत. कोणी तर शंकराला भोलेनाथ समजतात, परत शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. आता तुम्ही जाणतात की ते सर्व शिव सर्वोच्च भगवान आणि शंकर देवता, ते दोन्ही एक कसे होऊ शकतात? हे पण गीतेमध्ये ऐकले आहे की भक्ताचा रक्षण करणारा तर जरूर भक्तावर कोणते संकट आहे. 5 विकारांचा संकट सर्वांवर आहे. भक्त पण सर्व आहेत. ज्ञानी कोणाला पण म्हटले जाऊ शकत नाही. ज्ञान आणि भक्ती फार वेगळी गोष्ट आहे. जसे शिव आणि शंकर वेगळे आहेत. जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा भक्ती राहत नाही. तुम्ही सुखधामाचे मालक बनत आहात. अर्ध्या कल्पासाठी सद्गती मिळत आहे. एकाच इशारेद्वारे तुम्ही अर्ध्या कल्पाचा वारसा प्राप्त करत आहात. पाहता की भक्तांवर किती संकटे आहेत. ज्ञानामुळे तुम्ही देवता बनत आहात. जेव्हा भक्तांवर संकटे येते म्हणजे दुःख होते, तेव्हा बाबा येतात. बाबा समजवतात की विश्वनाटकानुसार जे होऊन गेले ते पुन्हा पुनरुत्थ होणार आहे. परत भक्ती सुरू होते तेव्हा वाम मार्ग म्हणजे पतित बनण्याचा मार्ग सुरू होतो. त्यामध्ये पण क्रमांक 1 काम विकार आहे. त्यासाठी म्हटले जाते, काम विकारावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगज्जीत बनाल. ते काही विजय थोडाच प्राप्त करतात. रावण राज्यामध्ये विकाराशिवाय कोणाचेही शरीर निर्माण होत नाही. सतयुगामध्ये रावण राज्य नसते. तेथे पण जर रावण असेल तर बाकी भगवंताने रामराज्य स्थापन करून काय केले? लौकिक पित्याला किती काळजी वाटते, माझी मुलं सुखी राहावीत. धन एकत्र करून मुलांना देतात की सुखी राहावी. परंतु इथे तर असे होत नाही. ही दुनियाच दुःखाची दुनिया आहे. हे बहेचे बाबा म्हणतात की तुम्ही जन्मजन्मांतर सुख भोगत आले आहात. अथाह धन मिळते. 21 जन्म तेथे कोणती दुःख असत नाही. दिवाळे निघत नाही. या गोष्टी बुद्धीमध्ये धारण करून मनातून फार खुशी झाली पाहिजे. तुमचे ज्ञान आणि योग सारे गुप्त आहे. स्थूल हत्यार इत्यादी काही पण नाही. बाबा समजवतात की ही ज्ञान तलवार आहे. त्यांनी मग स्थूल हत्यारे इत्यादींची निशाणी देवतांना दिले आहेत. ग्रंथ इत्यादी ते वाचत आहेत. ते लोक असे कधी म्हणत नाही की हे ज्ञान तलवार आहे, हे ज्ञान खडग आहे. हे वेहचे बाबा समजावत आहेत. ते समजतात की शक्ती सेनेने विजय प्राप्त केला आहे, तर जरूर कोणते हत्यार असेल. बाबा येऊन या सर्व चुकलेल्या गोष्टी सुधारत आहेत. यात तुमच्या गोष्टी फार लोक ऐकतील. विद्वान इत्यादी पण एके दिवशी येतील. बेहदचे बाबा आहेत ना. तुम्हा मुलांचे श्रीमतावर चालण्यामध्येच कल्याण आहे. तेव्हा देह अभिमान नष्ट होईल. त्यामुळे सावकार लोक येत नाही. बाबा म्हणतात की देह अहंकार सोडा. चांगले कपडे इत्यादींचा पण नशा राहतो. तुम्ही आता वनवासामध्ये आहात. आता सासरी जाणार आहात. तेथे तुम्हाला खूप अलंकार घातले जातील. येथे भारी कपडे घालायचे नाहीत. बाबा म्हणतात की बिलकुल साधारण राहायचे आहे. जसे कर्म मी करत आहे तसे मुलांना पण साधारण राहायचे आहे. नाहीतर देहाचा अभिमान येतो, तो फार नुकसान करतो. तुम्ही जाणतात की आम्ही सासरी जात आहोत. तिथे आम्हाला फार अलंकार मिळतील. इथे तुम्हाला अलंकार इत्यादी घालायचे नाहीत. आजकाल चोरी इत्यादी किती होत आहे. रस्त्यामध्येच डाकू लुटत आहे. दिवसेंदिवस हा गोंधळ इत्यादी जास्तीत जास्त वाढत जाईल. त्यामुळे बाबा म्हणतात की स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा.
देहाभिमानामध्ये आल्यामुळे बाबाला विसरून जातात. ही मेहनत आत्ताच करायची आहे, मग कधी भक्ती मार्गामध्ये मेहनत करावी लागत नाही. आता तुम्ही संगमयुगावर आहात. तुम्ही जाणतात की बाबा येतात पुरुषोत्तम संगमयुगावर. युद्ध पण जरूर होईल. ॲटोमॅटिक बॉम्ब इत्यादी फार बनवत राहतात. कोणाला किती पण समजवा की हे बंद करा, परंतु असे होऊ शकत नाही. विश्व नाटकामध्ये नोंदवलेले आहे. समजावले तरी समजणार नाही. मृत्यू होणारच आहे, तर बंद कसे होईल? समजतात तरी पण बंद करणार नाहीत. नाटकामध्ये नोंदलेले आहे. यादव आणि कौरवांना नाहीसे व्हायचे आहे. यादव युरोपवासी आहेत. त्यांचा विज्ञानाचा अहंकार आहे, त्यामुळे विनाश होत आहे. परत विजय शांतीमुळे होईल. तुम्हाला शांतीमध्ये राहायचे आहे. शिकवले जात आहे. बाबांची आठवण करा. मृत्यूनंतरची शांती. आम्ही आत्मा शरीरापासून वेगळे आहे. शरीर सोडण्यासाठी जसे की आम्ही पुरुषार्थ करत आहोत, असे कधी कोणी शरीर सोडण्यासाठी पुरुषार्थ करतं का? सारी दुनिया शोधून पहा. जो कोणी बोलेल की हे आत्मा आता तुम्हाला शरीर सोडून यायचे आहे, पवित्र बना, नाही तर मग सजा खावी लागेल. सजा कोण खात आहे? आत्मा. त्यावेळी साक्षात्कार होत आहे. तुम्ही हे पाप केले आहेत, आता सजा खावा. त्यावेळी भासना होते जसे जन्मांतरची शिक्षा भोगत आहेत, एवढे दुःख भोगायचे, मग सुखाची प्राप्ती काय राहिली? बाबा म्हणतात की आता कोणते पापकर्म करू नका. स्वतःचे रजिस्टर ठेवा. प्रत्येक शाळेमध्ये वागण्या बोलण्याचे रजिस्टर ठेवताना शिक्षण मंत्री पण म्हणतात भारताचे चरित्र ठीक नाही. त्यांना सांगा आम्ही या लक्ष्मीनारायणासारखे चरित्र बनवत आहोत. हे लक्ष्मीनारायणाचे चित्र तर नेहमी जवळ ठेवले पाहिजे. हे मुख्य लक्ष्य आहे. आम्ही असे बनत आहोत. या आधी सनातन देवी देवता धर्माची आम्ही स्थापना करत आहोत. श्रीमतावर इथे वागणे बोलणे सुधारले जाते. तुमची येथे कचेरी पण होत आहे. सर्व सेवा केंद्रात मुलांची कचेरी केली पाहिजे. रोज सांगा, चार ठेवा तर सुधारणा होईल. कोणाच्या नशिबामध्ये नसेल तर आळस करतात. चार ठेवणे फार कठीण होते. तसे तर चार ठेवणे फार चांगले आहे. तुम्ही जाणत आहात की आम्ही 84च्या चक्राला जाणल्यामुळे चक्रवर्ती राजा बनतो. किती सोपे आहे. आणि मग पवित्र पण बनायचे आहे. आठवणींच्या यात्रेचा चार्ट दिनचर्या ठेवा. त्यामुळे तुम्हाला फार फायदा होईल. नोंदवही नाही ठेवली तर समजा बाबांची आठवण नाही केली. नोंदवही नेहमी हातामध्ये असावी. आपला चार्ट पहा, किती वेळ बाबांची आठवण केली. आठवणींशिवाय गंज उतरणार नाही. गंज काढण्यासाठी वस्तू घासलेटमध्ये टाकतात. कर्म करताना पण बाबांची आठवण करायची आहे, तर पुरुषार्थाचे फळ मिळेल. मेहनत आहे ना, असा थोडाच मुकुट ठेवतील डोक्यावर. बाबा एवढे उंच पद देत आहेत, काहीतरी मेहनत करायची आहे. यामध्ये हात पाय इत्यादी काही पण हलवायचे नाहीत. शिक्षण तर फार सोपे आहे. बुद्धीमध्ये आहे. शिवबाबांमुळे ब्रह्माबाबांद्वारे आम्ही हे बनत आहोत. कुठे पण गेलात तरी बॅज लावा. सांगा खरे तर कोर्ट ऑफ आर्म्स विथ वाक्य हे आहे. समजावून सांगण्यात फार रॉयल्टी पाहिजे. फार गोडीने समजवायचे आहे. कोर्ट ऑफ आर्म्स वर पण सांगायचे आहे. प्रीत बुद्धी आणि विपरीत बुद्धी कशाला म्हटले जाते? तुम्ही बाबाला जाणतात. लौकिक पित्याला तर गॉड म्हणत नाहीत. ते बेहदचे बाबाच पतित पावन सुखाचे सागर आहेत. त्यांच्याकडूनच सुख अपार मिळत आहे. अज्ञान काळामध्ये समजतात की माता पिता सुख देतात, सासर घर पाठवतात. आता तुमचे हे आहे बेहदचे सासर. हे हदचे आहे. ते मातपिता देऊन 5 ते 7 करोड देतील. तुमचे तर बाबांनी नाव ठेवले आहे पद्मापदी बनवणारी मुले. तिथे तर पैशांची गोष्ट नाही. सर्व काही मिळते. मोठमोठे चांगले महल असतात. जन्मांतरासाठी तुम्हाला महल मिळतात. सुदामाचे उदाहरण आहे ना. मुठभर तांदूळाचे ऐकले आहे तर येथे पण घेऊन येतात. आता करोडो तांदूळ थोडेच खातील, मग त्याबरोबर काही मसाले इत्यादी पण घेऊन येतात. किती प्रेमाने घेऊन येतात. बाबा तर आम्हाला जन्मासाठी देतात. त्यामुळे दादा म्हटले जाते. भक्ती मार्गामध्ये तुम्ही ईश्वर अर्थ देत आहात. आता अल्पकाळासाठी दुसऱ्या जन्मामध्ये मिळत आहे. कोणी गरिबाला देतात, कॉलेज बनवतात, तर दुसऱ्या जन्मामध्ये शिक्षणामुळे ज्ञान मिळते. धर्मशाळा बनवतात तर चांगले घर मिळते, कारण धर्मशाळेमध्ये अनेक जण येऊन सुख प्राप्त करतात. ही तर जन्मजन्मांची गोष्ट आहे.
तुम्ही जाणतात की शिवबाबाला जे काही देतात ते सर्व आमच्यासाठी लावत आहे. शिवबाबा तर स्वतःजवळ ठेवत नाही. त्यांना पण सांगितले की सर्व काही देऊन टाका तर विश्वाचे मालक बनाल. विनाशाचा साक्षात्कार पण केला, राजाईचा साक्षात्कार पण केला, त्यामुळे नशा चढला. बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत. गीतेमध्ये पण आहे, अर्जुनाला साक्षात्कार केला. माझी आठवण करा तर तुम्ही असे बनाल. विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार केला तर त्यांना पण सुरुवातीला खुशीचा पारा चढला. विश्वनाटकामध्ये तशी भूमिका होती. भागीरथाला पण कोणी जाणत थोडेच आहेत. तर तुम्हा मुलांना हे मुख्य लक्ष बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. आम्ही असे बनत आहोत. जेवढा पुरुषार्थ कराल तेवढे उंच पद मिळेल. गायन पण आहे, ब्रह्माबाबाचे अनुकरण करा. या वेळेची गोष्ट आहे. बेहचे बाबा सांगत आहे की मी जी मदत देत आहे त्याचे अनुकरण करा. यांनी काय केले ते पण सांगत आहेत. त्यांना सौदागर, रत्नाकर, जादूगर म्हणतात ना. बाबांनी अचानक सर्व काही सोडून दिले. अगोदर त्या रत्नांच्या जवारी होते, आता अविनाशी ज्ञान रत्नांचे जवारी बनलेत. नरकाला स्वर्ग बनविले. किती मोठी जादू आहे. सौदागर पण आहेत, मुलांना किती चांगला सौदा देत आहेत. मुठभर तांदूळ घेऊन महल देत आहे. किती चांगली कमाई करणारे आहेत. जवारांच्या व्यापारामध्ये पण असे होते. कोणी अमेरिकन ग्राहक आला तर त्याच्याकडून 100च्या वस्तूंचे 500, 1000प्रमाणे घेतात. त्यांच्याकडून फार पैसे घेतात. तुमच्याजवळ तर सर्वात जुनी गोष्ट प्राचीन योग आहे. तुम्हाला आता भोलेनाथ बाबा मिळाले आहेत. किती भोळे आहेत. तुम्हाला काय बनवत आहेत. ककपणाच्या बदल्यात तुम्हाला 21 जन्मांसाठी काय बनवत आहेत. मनुष्याला तर काही पण माहीत नाही. कधी म्हणतात भोलेनाथने दिले, कधी म्हणतात अंबाने दिले, तर कधी गुरुने दिले. हे तर शिक्षण आहे. तुम्ही ईश्वरी पाठशाळेमध्ये बसले आहात. ईश्वरीय पाठशाळा गीतेला म्हणतात. गीतेमध्ये भगवानुवाच आहे. परंतु हे कोणाला पण माहीत नाही की भगवान कोणाला म्हटले जाते. कोणाला पण विचारा, परमपिता परमात्म्याला जाणता. बाबा बागवान आहेत. तुम्हाला काट्यांपासून फूल बनवत आहेत. त्यांना गार्डन ऑफ अल्लाह म्हणतात. युरोपियन लोक पॅराडाईज म्हणतात. बरोबर भारत परिस्तान होता, आता कब्रिस्तान आहेत. आता तुम्ही परत परिस्तानाचे मालक बनत आहात. बाबा येऊन झोपलेल्यांना उठवत आहेत. हे पण तुम्ही जाणतात. नंबरवार पुरुषार्थानुसार जे स्वतः जागतात ते दुसऱ्याला पण जागवतात. दुसऱ्याला जागवत नाही म्हणजे स्वतः जागे झालेले नाही. तर बाबा म्हणतात की या गीतांची पण विश्वनाटकामध्ये नोंद आहे. काही फार चांगले गीत आहे. जेव्हा तुम्ही उदास होता त्यावेळी हे गीत लावा तर खुशीमध्ये याल. रात्रीच्या प्रवाशांनो थकू नका. हे पण चांगले गीत आहे. आता रात्र पूर्ण होत आहे. मनुष्य समजतात की जेवढी भक्ती करावी तेवढे भगवान लवकर भेटतील. हनुमान इत्यादींचा साक्षात्कार झाला तर समजतात की भगवान भेटले. बाबा म्हणतात हे साक्षात्कार इत्यादींची सर्व नाटकामध्ये नोंद आहे. जी भावना ठेवतात त्यांचा साक्षात्कार होतो. बाकी असे कोणी असत नाही. बाबांनी सांगितले आहे की हा बॅच तर सर्वांनी नेहमी लावला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे बनत आहेत. समजावून सांगण्यासाठी हे फार चांगले आहेत. तुम्ही आत्मिक सैनिक आहात ना. सैनिकांना नेहमी निशाणी राहते. तुम्हा मुलांनी पण हे लावल्याने नशा राहील. आम्ही हे बनत आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. बाबा आम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहेत. मनुष्य देवतांची पूजा करतात. देवता तर देवतांची पूजा करत नाही. इथे मनुष्य देवतांची पूजा करतात कारण ते श्रेष्ठ आहेत. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉइंट आहे, बुद्धीमध्ये नेहमी मुख्य लक्ष आठवणीत ठेवायचे आहे. लक्ष्मीनारायणाचे चित्र नेहमी जवळ ठेवा. या खुशीमध्ये राहा की आम्ही असे बनण्यासाठी शिकत आहोत. आता आम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहोत. 2. आपले जुने ककपण तांदळाची मुठ्ठी देऊन महल घ्यायचे आहेत. ब्रह्माबाबांचे अनुकरण करून अविनाशी ज्ञानरत्नांचे जवारी बनायचे आहे. वरदान, अशरीरीपणाच्या इंजेक्शनद्वारे मनाला नियंत्रण करणारे एकाग्र चित्त भव. अशरीरीपणाच्या इंजेक्शनद्वारे
मनाला नियंत्रण करणारे एकाग्र चित्त भव. जसे आजकाल जर कोणी नियंत्रणामध्ये येत नसेल, फार तंग करत असेल, उड्या मारत असेल किंवा वेड्यासारखा करत असेल, तर त्याला असे इंजेक्शन देतात की त्यामुळे तो शांत होऊन जातो. तसे जर संकल्पशक्ती आपल्या नियंत्रणामध्ये नसेल तर अशरीरीपणाचे इंजेक्शन द्या. मग संकल्पशक्ती व्यर्थ चालणार नाही, सहज एकाग्र चित्त होऊन जाल. परंतु जर बुद्धीचा लगाम बाबाला देऊन परत माघारी घेतला तर मन व्यर्थच्या मेहनतीमध्ये जाईल. आता व्यर्थच्या मेहनतीपासून मुक्त व्हा. बोधवाक्य: आपल्या पूर्वज स्वरूपांच्या स्मृतीमध्ये राहून सर्व आत्म्यांवर दया करा. आपल्या पूर्वज स्वरूपांच्या स्मृतीमध्ये राहून सर्व आत्म्यांवर दया करा. ओम शांती.